सकाळचा शपथविधी हा पहिला नव्हे तर तिसरा प्रयोग होता. रावसाहेब दानवेंनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा. आज दिनांक 29 गुरुवारी रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काल झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज बारामती येथे शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लाखोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून अजितदादांना अखेरचा निरोप दिला. त्यांच्या निधनानंतर आज जालना शहरात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत अनेक राजकीय किस्से सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी एक महत्त्वाचे आणि चर्चेतील विधान केलं. दादांनी सकाळी घेतलेला शपथविधी हा पहिला प्रयोग नव्हता तर तो तिसरा प्रयोग होता, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं. दानवे पुढे म्हणाले की शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यावर सहमती झाली होती. कोण मंत्री होणार, कोण पालकमंत्री होणार याचाही निर्णय झाला होता. मात्र मोठ्या पवार साहेबांनी शिवसेना नको असे सांगितल्याने पहिला प्रयोग फसला. त्यानंतर दुसराही प्रयोग अपयशी ठरला, असंही त्यांनी स्पष्ट केलं. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील अनेक पडद्यामागील घडामोडीवर प्रकाश पडला असून त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या नेतृत्वाच्या आठवणी राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. आणि मग प्रत्येक राजकीय घडामोडीमध्ये माझा सहभाग झाला. त्या 5 वर्षाच्या काळातल्या अनेक आठवणी तिच्या काही सांगता येतील, काही सांगता येणार. पण भारतीय जनता पक्षाचा राज्याचा अध्यक्ष होतो. पवार साहेबांकडून अजितदादा बोलायचे, कधी कधी सुनील तटकरे यायचे. दादांनी सकाळचा शपथविधी घेतला तो पहिला प्रयोग नाही, हा तिसरा प्रयोग होता. पहिला प्रयोग आमचा फसला होता. आणि तो प्रयोग असा होता की आपण तिघं सरकार चालू, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने तिघं सरकार चालू. कोण मंत्री होणार नाव कोणता पालकमंत्री बनायचे मोठे साहेबांनी सांगितले की नाही, शिक्षणा नको, आपण दोघं जाऊन त्या कामचा मागणी. तो पहिला प्रयोग होता. दुसराही प्रयोग झाला, तरी वाचला. आणि तिसरा प्रयोग जातो सकाळच्या शपथविधीचा. त्या टायमाला मी आलो. तर त्या काळात अनेक घडामोडी झाल्या. शपथ घेतली, दुसऱ्या दिवशी 26 जानेवारी 15 ऑगस्ट होतं. आणि भजनाला जायचं त्या अगोदर आम्ही विधानसभेच्या अध्यक्ष बसलो. प्रेमजी आम्ही सगळे बसलो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील कशाला आले असतील आणि दादाला घेऊन गेले. मी देवरी नेमतो टाका ना, मग आता शेवटचा प्रयोग मला घरी जवळपास बऱ्याच घडामोडीमध्ये होतो. मला दादाला फोन करून घेऊन घेतलं. रावसाहेब रणजितचं फारसं बघत नाही. रणजित फोन काय म्हणतो तुम्ही लावा पाहिजे नाही म्हणजे जरा तुम्ही ते राजेशला फोन लावला तुम्ही जायला म्हणजे सगळे झाले ना, तुम्ही कशाला आता साहेब या तुमची काही इच्छा आहे की आपण लोकांची नेते एक असलो तर दुसऱ्याची गरजच नाही. तुमची इच्छा आहे घेऊन जाणं बरोबर आहे. नाही म्हणले मला जरा अडचणी साहेबांशी, पण साहेबांना तुम्ही बघा. आणि मग माझी दादानी साहेबांना असं वाटते की पवार साहेब सोडणार या राज्याची सेवा करायची असेल तर सत्तेशिवाय काही नाही. आणि अनेक वर्ष नोकरी पक्षात काढली, पण सत्तेशिवाय नोकरीची सेवा पण चांगली गोष्ट. आणि धर्मजन असेल तर दादाच्या कामाला झोपडा
सगळे लोक वेळेवर जाणे, आयडी विमानात बसणं सुद्धा हाताळणी स्वतः पहिली सतत कामात असणं. त्यामुळं महाराष्ट्र आता नेते दादासाहेब